हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त असा मऊसूद आणि लुसलुशीत असा रव्याचा शिरा कशा करायचे पाहणार आहे। पटकन होणारा रव्याचा शिरा आपण हा बनवलेला आहे। बघा, कमी तूप वापरून, कमी साहित्य वापरून छान असा पटकन असा शिरा बनवलेला आहे। बघा, 10 ते 15 मिनिटात पटकन बनतो आणि मस्त झालेला आहे। बघू शकताय, एकदम छान असा तुम्ही दिवसभर जरी असा ठेवला तर असाच तो मऊसूद राहतो। बघा, मस्त असा तुम्हाला बघून कळत असेल किती मस्त हा झालेला आहे। तुम्ही हा तुमच्या नाश्त्याला, मुलांच्या डब्याला असा बनवू शकता किंवा जेव्हा पण तुम्हाला बनवायचं असलं या पद्धतीने बनवून बघा, मस्त होतो। बघा, तुम्ही प्रसादासाठी सुद्धा बनवू शकता। एकदम टेस्टी असा हा बनतो आणि छान तुम्ही दिवसभर जरी ठेवला तरी असा तो मऊसूदच राहतो, छान होतं। बघा, नक्की एकदा या पद्धतीने तुम्ही पटकन होणारा एकदम छान टेस्टी असा रव्याचा शिरा नक्की बनवून बघा। तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल, तुमचा पण शिरा छानच होणार आहे। नक्की एकदा बनवून बघा, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल। तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आता इथे बघा, सर्वप्रथम आपण एकाच वाटीने सर्व साहित्य घेणार आहे। त्या वाटीने बारीक रवा घेतलेला आहे 1 वाटी आणि 1 वाटी साखर घेतलेली आहे। बघा, आता त्याच वाटीने बघा सगळं साहित्य घेणार आहे। त्याच वाटीने 2 वाटी पाणी घातलेलं आहे आणि त्या वाटीने 1 वाटी दूध घालणार आहे। 2 वाटी पाणी 1 वाटी दूध असं प्रमाण घेतलेलं आहे 1 वाटी रव्यासाठी। दुधामुळे रवा मऊसूद राहतो। बघा, दिवसभर जरी ठेवला तरी। त्यामध्ये 10 ते 12 इथे मी केसरच्या काड्या घातलेल्या आहेत आणि आता हे आपण मिश्रण गरम करायला ठेवणार आहे। मिश्रण गरम होते त्यावर इथे बघा 1 वाटी आपण रवा घेतलेला आहे, त्यासाठी अर्धी वाटी आपण इथे तूप घेतलेलं आहे। कमी तूप वापरून छान असा शिरा बनवणार आहे। थोडं तूप मी कढईमध्ये घातलेलं आहे, थोडं 2 ते 3 चमचे ठेवलेलं आहे, ते शेवटी वापरणार आहे। इथे बघू शकताय 1 वाटी रवा आपण घेतलेला आहे, बारीक रवा। इथे आपण तूप गरम झाल्यानंतर रवा भाजायचा, म्हणजे छान असा फुलतो आणि छान भाजला जातो। इथे बघू शकताय रवा मी मीडियम फ्लेमवर छान असा भाजून घेणार आहे। इथे बघू शकताय सतत हलवत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे, अजिबात खाली लागू द्यायचं नाही। इथे बघा गॅसची फ्लेम इथे मी मीडियम केलेली आहे। इथे 5 मिनिटं हा रवा मी चांगला भाजून घेतलेला आहे। आता 5 मिनिटानंतर त्यामध्ये 1 चमचा मी ते बेसन घातलेला आहे। रवा थोडा भाजला की 1 चमचा इथे बेसन घातलेला आहे। बेसनामुळे चव पण छान लागते आणि रंग पण छान येतो आपल्या शिऱ्याला, त्यामुळे 1 चमचा मी घातलेला आहे बेसन घातल्यानंतर मी चांगला असा आपला रवा भाजून घेतलेला आहे। बघू शकता एकदम हलक्याशा लालसर कलरवर चांगला खमंग असा आपला रवा भाजलेला आहे। बघू शकता मस्त असा रवा छान भाजलेला आहे। आता दुसरीकडे आपलं मिश्रण पण चांगलं आपलं उकळलेलं आहे। गॅसची फ्लेम आपण एकदम कमी करायची आहे आणि दुसरं जे मिश्रण आपलं छान असं उकळलेलं आहे ते आपण याच्यामध्ये घालून घेणार आहे। आता एका हाताने मिक्स करायचं आणि दुसऱ्या हाताने घालायचं, पण थोडं थोडं घालायचं। बघू शकता आता मी थोडं थोडं हे घालून मिक्स करून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत, थोडं थोडं घालायचं, म्हणजे अंगा उडू शकतं हे। इथे बघू शकता हे सगळं मिश्रण मी थोडं थोडं हलवत घालून घेतलेलं आहे। सगळं अजिबात याच्यामध्ये गुठळ्या झालेल्या नाही। सुरुवातीला तुम्हाला हे पातळ वाटत असलं तर जसजसे शिजतं तसं हे घट्ट होतं। मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, अजून थोडंसं हे घट्ट करून घ्यायचं आहे। इथे बघू शकताय मी छान असं याला मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवून आपल्याला याला 2 ते 3 मिनिटं छान शिजवून घ्यायचं आहे। इथे बघू शकता मी झाकण ठेवलेलं आहे आणि 2 ते 3 मिनिटं छान असं याला वाफ देऊन घेतलेले आहे। आता 2 ते 3 मिनिटानंतर बघा याला आपल्याला तळापासून छान हलवून घ्यायचं आहे। खालनं रवा छान असा आपला फुललेला आहे, मी दाखवते तुम्हाला मस्त असा। बघू शकताय तळापासून छान हलवून घ्यायचं। बघू शकताय मस्त असा रवा फुललेला आहे आणि शिरा आपला छान असा तयार होतो बघा या पद्धतीने। इथे बघू शकताय आता हे छान असं शिजलेलं आहे बघा। आता याच्यामध्ये सगळ्यात शेवटी आपल्याला साखर घालून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता एकदम मऊसूद असं हे झालेलं आहे मिश्रण। आता याच्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे, हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता 1 वाटी रव्यासाठी आपण 1 वाटी साखर घेतलेली, ती सगळी घालून घ्यायची। तुम्हाला जर जास्त घालायची असली जास्त घाला किंवा कमी घालायची अपेक्षा कमी घालू शकता। इथे बघू शकताय साखर घातलेली आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं। साखर घातल्यानंतर मी हे व्यवस्थित मिक्स करून घेते आणि साखर घातल्यामुळे हे मिश्रण थोडं पातळ होतं, पण नंतर हे घट्ट होतं बघा, त्यामुळे याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं। साखर विरघळली की हे मिश्रण थोडंसं आपलं पातळ झालेलं आहे बघू शकताय। आता याच्यावर आपण अजून झाकण ठेवून याला 3 ते 4 मिनिटं छान शिजवून घेणार आहे। त्यावर इकडे बघा आपल्याला जे राहिलेलं तूप होतं ते मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे तडका पॅनमध्ये आणि इथे थोडेसे बदामचे काप, थोडेसे काजूचे काप करून घेतलेले आहेत।
तूप गरम झाले की यामध्ये घालून घ्यायचे आणि चांगले लालसर कलरवर चांगले हे भाजून घ्यायचं आहे ड्रायफ्रूट्स थोडे भाजले की यामध्ये थोडेसे मनुके घालून घ्यायचे आहेत. थोडेच घातलेले आहेत बघा. आणि थोडेसे मनुके 1 मिनिट असे परतून घ्यायचे. मी इथे गॅस बंद केलेला आहे. गरम तुपामध्ये छान असे फुलले जातात बघा. इथे बघू शकता हे छान असं तयार झालेलं आहे. मी काढून घेते. आता आपण इथे बघू शकताय साखर घातल्यानंतर छान असं 3 ते 4 मिनटं शिजवून घेतलेलं आहे. छान असा आपला शिरा तयार झालेला आहे. बघू शकताय मिश्रण पण छान असं तयार झालेलं आहे. मस्त एकदम छान असा आपला शिरा तयार झालेला आहे. बघू शकताय तुम्ही मिक्स करून घेतलेला आहे. तुम्हाला बघून कळत असेल किती मऊसूद आणि एकदम लुसलुशीत असा हा शिरा तयार झालेला आहे आपला मस्त. आता सगळ्यात शेवटी आपण जे ड्रायफ्रूट्स भाजून घेतलेले आहेत ते आणि तूप पण घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. आणि इथे बघू शकताय वाटेमध्ये पण थोडं राहिलेलं मी याच्यामध्ये घालून घेते बघा सगळं. आणि इथे बघू शकताय 5 ते 6 हिरवी वेलची मी छान अशी सालीसकट मी अशी वाटून घेतलेली आहे. सालीसकट चव छान लागते शिऱ्यामध्ये. थोडेसे साखर टाकून सालीसकट मी वाटून घेतलेलं आहे. हे मिक्स करून घेते बघा या पद्धतीने. आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित सगळं साहित्य घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा. मस्त आपला शिरा दिसायला पण छान दिसत आहे आणि चवीला पण तेवढाच छान होतो बघा. मस्त लागतो. आता सगळ्यात शेवटी मी गॅस बंद करते. शिरा आपला तयार झालेला आहे. फक्त 2 मिनटं आपण गॅस बंद केल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला ठेवून द्यायचं आहे. 2 मिनटानंतर इथे बघू शकताय छान असं आपल्या शिऱ्याला तूप सुटतं आणि छान आपला शिरा चवीला लागतो बघा. 2 मिनटानंतर बघा मस्त असा आपला शिरा तयार झालेला आहे. झाकण ठेवायचं. शिरा तयार झाल्यानंतर गॅस बंद करून मस्त असा शिरा तयार होतो बघा. मऊ लुसलुशीत एकदम छान असा झटपट रव्याचा शिरा आपला तयार झालेला आहे. मी सर्व करते. नक्की एकदा तुम्ही या पद्धतीने शिरा बनवून बघा. तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल. कमी साहित्यात कमी तुपात मस्त असा शिरा तयार झालेला आहे. एकदम चविष्ट असा शिरा बनतो बघा. ही तुम्ही तुमच्या नाश्त्याला मुलांच्या डब्याला प्रसादासाठी बनवू शकता. मस्त होतं बघा. नक्की एकदा या पद्धतीने तुम्ही शिरा बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्ही नक्की एकदा या पद्धतीने शिरा बनवून बघा. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.